मंडळी, आज आपण एका बैलगाडी क्षेत्रातील इतिहास गाजून बसलेल्या एका बैलाची माहिती सांगणार आहे. तर मंडळी, या बैलाचं नाव आहे सोनारपाड्याचा मोठा सोन्या 50-50. मित्रांनो, जेव्हा शर्यती बंद होत्या तेव्हाच हा बादशाह होता आणि आता देखील लाखो मनांच्या काळजातला बादशाहच आहे. मित्रांनो, ह्या बैलानं सोनारपाड्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात केलं आहे बरं का. सोन्या 50-50 म्हटलं तर विरोधकांना देखील आवडणारा बैल म्हणजे सोन्या 50-50. याच्या नावाचा इतिहास कधीच कोण संपवू शकणार नाही आणि याचा इतिहास कधी कोण संपवणार देखील नाही. मित्रांनो, मोठ्या सोन्याच्या गळ्यात पळायचं म्हटलं की कुठल्या आयऱ्या-गैऱ्याचं काम नव्हतं. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका मावळ मुळशीकरांची आणबाण शान तुमचं आमचं काळीज बकासूर देखील 2 वर्षापूर्वी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात रिक्सर 3 फेरे पळून ते पण अंतरात काढून पाय बघितलं की डोळ्यात पाणी येतं. खरंच तुझ्या मैदानात तुझी वाट बघतोय आम्ही तुझ्या. तू मैदानात आल्याबद्दल खूपच आम्हाला आनंद होईल. आणि मित्रांनो, याची माहिती सांगायचं झालं तर हा प्युअर धनगरी खिल्लार जातीचा बैल आहे. मित्रांनो, त्याच्या सारखा सुंदर बैल होणे नाही आणि दिसायलाही खूपच देखणं आहे. मित्रांनो, या बैलाचे ड्रायव्हर म्हटलं तर विठ्ठल ड्रायव्हर, विशाल ड्रायव्हर असे अनेक नामवंत ड्रायव्हर या गाडीवर बसायचा चान्स भेटला आहे. आणि मित्रांनो, आता सोन्याकडून कोणतीच अपेक्षा नाही राहिली आणि सोन्या आपला नक्कीच कमबॅक करेल. मित्रांनो, सोनारपाडा म्हटलं की सोन्या 50-50चं नाव निघतंच आणि जयेश पाटील देखील खूपच चांगला माणूस आहे.